नमस्कार मित्रांनो व शेतकरी बांधवांनो, सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मोठे अनुदान दिले जात आहे। पण अनेकांना प्रश्न असतो, हा अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा, कोणती वेबसाईट खरी आहे आणि फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या त्या आज आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत। महाडीबीटी पोर्टल म्हणजे काय, त्यावर ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज कसा भरायचा आणि प्रत्येक कॉलम मध्ये काय लिहायचे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे अर्ज मंजूर होण्यासाठी आवश्यक असणारी 3 महत्त्वाच्या गोष्टी। त्याआधी मित्रांनो, आपल्या AN मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या AN मराठी चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग वेळ न घालवता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया की फॉर्म कसा भरायचा। शेतकरी मित्रांनो, वेबसाईट ओपन करणे व लॉग इन करणे। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकावर mahadbt.maharashtra.government.in ही अधिकृत वेबसाईट उघडायची आहे। हीच महाराष्ट्र सरकारची थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वेबसाईट आहे। लॉग इन करण्यासाठी जर आधीपासून URID आणि पासवर्ड असेल तर ते टाका। जर नवीन अर्जदार असाल तर न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन वर क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि OTP व्हेरिफिकेशन करून लॉग इन करून तयार करा। लॉग इन झाल्यानंतर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ट्रॅक्टर सबसिडी स्कीम असा पर्याय दिसेल, तो निवडा आणि अप्लाय बटन क्लिक करा। फॉर्म भरण्याची प्रक्रिया काय असते, चला तर पाहूया। आता सुरू होत आहे सर्वात महत्त्वाचा भाग, म्हणजे फॉर्मचे कॉलम वाईज स्पष्टीकरण। कॉलम नंबर 1, अर्जाचे नाव। येथे तुमचं नाव आधार क्रमांकाप्रमाणे अगदी जसं आहे तसं लिहा। चुकीची स्पेलिंग नको, कारण मिस्टेक झाल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो। कॉलम नंबर 2, वडिलांचे किंवा पतीचे नाव। जर पुरुष अर्जदार असाल तर वडिलांचे नाव, महिला अर्जदार असाल तर पतीचे नाव भरावे। कॉलम नंबर 3, गाव, तालुका, जिल्हा हे संपूर्ण लिहा। पिनकोड बरोबर द्या, कारण काही जिल्ह्यांमध्ये सबसिडी तपासणी पोर्टल कोडवरूनच होते। कॉलम नंबर 4, आधार क्रमांक। 12 अंकी क्रमांक नीट टाका। OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढे जाऊ शकता। कॉलम नंबर 5, मोबाईल नंबर। तुमचा स्वतःचा सक्रिय मोबाईल क्रमांक द्यावा, या नंबरवरच अर्जाची सर्व अपडेट्स येत असतात। कॉलम नंबर 6, बँक खाते माहिती। बँक नाव, शाखा, IFSC कोड, खाते क्रमांक हे सर्व पासबुकावर जसे आहे तसेच लिहा। शक्य असल्यास पासबुक स्कॅन करून PDF स्वरूपात अपलोड केली तरी सुद्धा चालते। कॉलम नंबर 7, जमीन माहिती। सर्वे नंबर किंवा गट नंबर, एकूण क्षेत्र, सिंचन असलेली की कोरडवाहू जमीन ही माहिती 7/12 उताराप्रमाणे भरा। 7/12 स्कॅन कॉपी अपलोड करावी लागते। कॉलम नंबर 8, ट्रॅक्टर मॉडेल आणि कंपनी। येथे तुम्ही कोणत्या कंपनीचा ट्रॅक्टर घ्यायचा आहे ते निवडा, जसे की महिंद्रा, स्वराज्य, सोनालिका, न्यू हॉलंड इत्यादी। त्यानंतर HP हॉर्स पॉवर आणि मॉडेल नंबर लिहा। कॉलम नंबर 9, विक्रेत्याचे नाव। ज्या डीलरकडून तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करणार आहात त्या विक्रेत्याचं नाव व पत्ता टाका। डीलरला अधिकृत परवानगी असणं आवश्यक आहे, हे सरकारकडून मान्यता प्राप्त असावे। कॉलम नंबर 10, मागितलेले अनुदानाचे प्रमाण। उदाहरणार्थ 40% सबसिडी किंवा महिला अर्जदार असल्यास 50% सबसिडी। तुमच्या श्रेणीनुसार योग्य पर्याय निवडा। कॉलम नंबर 11, आवश्यक कागदपत्रे। येथे खालील कागदपत्रे PDF फाईलमध्ये अपलोड करा। आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, ट्रॅक्टर कोटेशन, डीलरचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र। सर्व फाईल स्पष्ट 200 KB पेक्षा कमी साईजच्या असाव्यात। कॉलम नंबर 12, अर्जदाराचा फोटो। नवीन पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा। फोटो 6 महिन्यापेक्षा जुना नसावा। कॉलम नंबर 13, सोय घोषणा। शेवटी वरील माहिती खरी आहे या ठिकाणी टिक करून सबमिट करा। चला तर मित्रांनो, फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक ॲक्नॉलेजमेंट स्लिप दिसेल, ती डाउनलोड करून ठेवा। त्यावरून तुमचा ॲप्लिकेशन ID असतो। त्यानंतर तुमचा अर्ज संबंधित कृषी कार्यालयाकडे तपासणीसाठी जातो। तर शेतकरी मित्रांनो, एकदा मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला SMS येतो आणि वेबसाईटवरून तुम्ही चेक ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जाऊन पाहू शकता। जर काही कागदपत्रे चुकले असतील तर तेथे रिसबमिट
डॉक्युमेंट असा पर्याय दिसेल. तिथे ती कागदपत्रे पुन्हा अपलोड करून सेव्ह करू शकता. शेतकरी बांधवांनो, आता पाहूया सर्वात महत्त्वाचा भाग. ट्रॅक्टर अनुदानात योजनेत खरं तर किती अनुदान मिळतं आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती टक्के मिळतं. साधारण शेतकऱ्यांसाठी सरकारकडून साधारणतः 30% ते 40% पर्यंत अनुदान दिले जाते, पण ही टक्केवारी ट्रॅक्टरच्या हॉर्स पॉवरनुसार बदलत असते. उदाहरणार्थ 20 HP ते 40 HP पर्यंतचा ट्रॅक्टर घेतल्यास सुमारे 35% अनुदान, 41 HP ते 70 HP पर्यंतचा ट्रॅक्टर घेतल्यास साधारणतः 30% अनुदान. म्हणजे जर तुमचा ट्रॅक्टर 7 लाख असेल तर 2 ते 2.5 लाखापर्यंत अनुदान मिळू शकते. व तसेच महिला शेतकरी, महिला अर्जदारांसाठी ही योजना आणखी फायदेशीर आहे. महिलांना सरकारकडून 50% पर्यंत अनुदान दिले जात आहे. यात अट एवढीच की जमीन त्यांच्या नावावर असावी किंवा संयुक्त नोंद मध्ये त्यांचं नाव असावं. मित्रांनो, उदाहरणार्थ जर ट्रॅक्टर किंमत 8 लाख असेल तर महिलांना 4 लाखापर्यंत अनुदान मिळू शकतं. हा खूप मोठा फायदा आहे, म्हणून शक्य असल्यास महिला नावानेच अर्ज करावा. अनुसूचित जाती जमाती शेतकरी या गटातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून दोघांकडून सुमारे 50 ते 60% पर्यंत अनुदान मिळते. काही जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 65% पर्यंत सुद्धा गेले आहे. त्यासाठी काय अटी आहेत? अर्जदाराने जात प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. जमीन स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे. पहिल्यांदाच ट्रॅक्टर खरेदी करणारा अर्जदार असावा लागतो. तर शेतकऱ्यांनो, लघु आणि सीमांत शेतकरी ज्यांची शेती 2 हेक्टरपेक्षा कमी आहे त्यांना राज्य सरकारकडून 40% ते 50% अनुदान मिळू शकते. उदाहरणार्थ जर ट्रॅक्टर किंमत 6.5 लाख असेल तर साधारणतः 2.5 ते 3 लाख सरकारकडून थेट DBT प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात. तसेच शेतकरी मित्रांनो, अनुदान मिळण्याची मर्यादा आणि देय पद्धत. सरकारकडून अनुदान ट्रॅक्टरच्या किमतीच्या ठराविक टक्केवारीनुसार मिळते. थेट बँक खात्यावर DBT पद्धतीने पैसे जमा होतात. काही केसेसमध्ये प्रथम ट्रॅक्टर खरेदी करून नंतर बिल आणि कोटेशन अपलोड केल्यानंतर रक्कम मिळते. तसेच शेतकरी बांधवांनो, अर्ज करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही एजंटकडे पैसे देऊ नका. हा अर्ज तुम्ही स्वतः भरू शकता किंवा जवळच्या CSC सेंटरवर जाऊन फक्त सेवा शुल्कात भरून घेऊ शकता. सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत अत्याधुनिक यंत्रसामग्री पोहोचवावी. म्हणून शेतकरी बांधवांनो, योग्य माहितीने अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या. तर मित्रांनो व शेतकरी बांधवांनो, ही होती ट्रॅक्टर अनुदान फॉर्म भरण्याची संपूर्ण कॉलम वाईज प्रक्रिया. तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि अजून अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या AN मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व तसेच शेतकरी बांधवांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी पीक विमा योजना 2025 नवीन नियम काय आहेत, या योजनेमध्ये काय नवीन बदल झाले आहेत हे सांगण्यासाठी पुढचा व्हिडिओ तयार करणार आहे. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे आपल्या व्हिडिओचे लिंक तुम्हाला लगेच मिळेल.